सर करायचं सुरू. हो. ओके. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयी माहिती घेणार आहेत. बुद्धिमत्ता चाचणी बहुतेक अभ्यासक्रम संपत आला आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. आकृत्यांवर आधारित आता आपल्याला घटक बघायचा आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचा घटक आहे 10% भारांश असलेला हा घटक आकृतीचे पृथक्करण. हा घटक आपल्याला बघायचा आहे. या घटकावरती आपल्याला एकंदर 10% भारांश, 10% म्हणजे भरपूर भारांश झाला. याच्यामध्ये 5 प्रश्न असणार आहेत. या 10% मध्ये 5 प्रश्न, ते 5 प्रश्न तुम्हाला समोर दिसत असलेल्या 4 उपघटकावरती विचारले जाणार आहेत. याच्यामध्ये पहिला उपघटक आहे अपूर्ण आकृती पूर्ण करणे. याच्यावरती हमखास एक प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे आणि त्यामध्ये कदाचित दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. घडीच्या आकृत्यांवरती एक प्रश्न विचारला जाणार आहे. लपलेली आकृती शोधणे याच्यावरती एक प्रश्न विचारला जाणार आहे आणि तंतोतंत आकृती ओळखणे याच्यावरतीही एक प्रश्न विचारला जाणार आहे. आणि हे होत असताना कदाचित जर प्रश्नकर्त्याला वाटलंच तर या 4 पैकी कोणत्याही एका घटकावरती अजून वाढीव एक प्रश्न येणारच आहे. त्यामुळे आपला 10% हा भारांश पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला 5 प्रश्न या घटकावरती विचारले जाणार आहेत. आता अपूर्ण आकृती पूर्ण करणे या पहिल्या उपघटकामध्ये 2 प्रकारचे घटक येतात. पहिला आहे चौरस आकृती पूर्ण करणे आणि दुसरा आहे तो भौमितिक रचना पूर्ण करणे. चौरस आकृती आपल्याला पूर्ण करायला विचारली जाते. त्याचबरोबर आपल्याला भौमितिक रचना पूर्ण करायला विचारल्या जातात. इथं आकृती पूर्ण करायची आपल्याला, म्हणजे एक अर्धी आकृती दिलेली असणार आहे किंवा एक 75% आकृती देतात आणि 25%चा तुकडा आपल्याला उचलून त्याच्यामध्ये मांडायचा असतो. त्याच्यानंतर पुढच्या तासांना आपल्याला घडीच्या आकृत्या, लपलेली आकृती शोधणे आणि तंतोतंत आकृती हे घटक आपल्याला बघायचे आहेत. आज आपण या तासिकेमध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करणे या घटकावरती चर्चा करणार आहोत. त्याचे काही उदाहरणं बघणार आहोत. त्याच्यातील महत्वाचा भाग आहे चौरस आकृती पूर्ण करणे आणि भौमितिक रचना पूर्ण करणे. इथं 2 उपघटक, 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारायला संधी असल्यामुळं या घटकावरती दुसरा प्रश्न देखील विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपल्याला एकूण 2 प्रश्नासाठी म्हणजे 4 गुणांसाठी आपल्याला आजच्या तासिकेतील ही चर्चा कामी येणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. आपल्या घटकाला आहे अपूर्ण आकृती पूर्ण करणे. यामध्ये बघा, पहिला घटक चौरस आकृती पूर्ण करणे, दुसरा आहे भौमितिक रचना पूर्ण करणे. बघा, आपल्याला चौरस आकृती पूर्ण करणे हा पहिल्या उपघटकावरती आपण जरा नजर टाकूया. एकच मिनिट. चौरस आकृती पूर्ण करण्यामध्ये या घटकातील प्रश्नात एका चौरसाचे 4 भाग केलेले असतात. काही वेळेला वर्तुळाचे 4 भाग केलेले असतात.
यापैकी 3 भागामध्ये काही रचना किंवा नक्षी असतात आणि चौथा भाग रिकामा असतो. 3 भागातील रचनांचे नक्षींचे निरीक्षण करून चौथ्या रिकाम्या भागात कोणती रचना किंवा नक्षी असेल हे ठरवावे लागते. आता यासाठी त्यांनी एक आपल्याला उपयुक्त टीप दिलेली आहे. चौरसातील 4 भागांना वर्णाक्षरांनी दर्शवा. 4 भागातील रचनांमध्ये आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिबिंब, घटीवत किंवा प्रतिघटीवत फिरणे यापैकी एक संबंध असण्याची शक्यता असते. आता हे प्रकार तुमच्या लक्षात आले की मग आपल्याला पुढचा प्रश्न लगेच सोडवायला सोपा जाणार आहे, म्हणजे चौरस आकृती पूर्ण करण्याचा. याच्यामध्ये हे 4 भाग दिसत आहेत इथं बघा, ए बी सी आणि डी हे 4 भाग आकृतीचे केलेत. त्याच्यामध्ये कोणताही एक भाग आपल्याला नसणार आहे. मग हे कसे कसे असू शकतील, तर ते आरशातील प्रतिमा असेल, ए ची बी किंवा बी ची ए ला, ए ची सी ला किंवा सी ची ए ला, सी ची डी ला किंवा डी ची सी ला, या पद्धतीनं आरशातील प्रतिमा असू शकतात. किंवा पाण्यातील प्रतिबिंब असू शकतं. त्याच्यानंतर घटीवत किंवा प्रतिघटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरणारी रचना असेल किंवा उलट दिशेनं फिरणारी रचना असेल, या पद्धतीनं काहीतरी एक संबंध असतो आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तर शोधायचं असतं. बघा, प्रश्न या पद्धतीने दिलेले असतात. त्याच्यामध्ये पुढील प्रश्नामध्ये डावीकडे एक प्रश्न आकृती दिली आहे, तिचा एक भाग वगळलेला आहे. उजवीकडील उत्तर आकृत्यांपैकी एक पर्याय असा निवडा की त्या पर्यायातील आकृतीची दिशा न बदलता प्रश्न आकृतीचे चित्र पूर्ण होईल. बघा, इथे ही प्रश्न आकृती आपल्या समोर दिलेली, ही प्रश्न आकृती आणि समोर दिल्या त्या उत्तर आकृत्या, त्याच्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 हे पर्याय दिलेले आहेत. आता हे बघताना आपण जलप्रतिबिंब, आरशातील प्रतिबिंब किंवा घड्याळाच्या दिशेने फिरणारं किंवा उलट दिशेने फिरणारी काही डिझाईन आहे का, याचा बारकाईने विचार करायचा आहे. ही समोरची आकृती बघितली की हे 3 घटक पाहिले की असं लक्षात येत आहे की हे इथल्या सुरुवातीच्या 2 चौकोनामुळं हा पहिला चौकोन हा बरोबर खाली पाण्यातील प्रतिबिंबासारखा म्हणजे जलप्रतिबिंबासारखा दिसतोय. वरची बाजू सेम खाली आलेली आहे. आता जर या वरच्या ह्याची ही बाजू सेम खाली आलेली असेल तर आता या चौकोनामध्ये सुद्धा सेम पलटी झालेली पाहायला मिळेल. कोणतीही आकृती बघा ही समान दिसत असते. या आकृतीचे हे दिलेले 3ही कोपरे काळ्या रंगाने रंगवलेले आहेत, म्हणजे आपल्याला या चौकोनातील हा कोपरा सुद्धा हा काळ्या रंगाने रंगवलेला असेल. मग असे 2 पर्याय आपल्याला मिळतात. पहिला म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. इथं 1 आणि 4 पूर्णपणे बाद होतात, कारण त्यांच्या उजव्या बाजूला ह्या कोपऱ्यात इथं काळा डाग नाहीये. इथं मात्र 2 ला आणि 3 ला आपल्याला तो दिसतोय. मग आता 2 आणि 3 एकदम म्हणजे ते काळा भाग तर उजव्या बाजूला आहेच आहे. मग आता उत्तर ह्या दोन्ही पैकीच आहे. पण आता वरच्या डिझाईनचा जर विचार केला तर हा जो भाग आहे हा याप्रमाणे खाली आलेला आहे. मग खाली याप्रमाणे ही डिझाईन असणार आहे. मग तसा पर्याय आपल्याला याच्यामध्ये भेटत नाही, म्हणून दुसरा पर्याय जातो आणि बरोबर तिसऱ्याला मात्र आपल्याला जशी पाहिजे त्या प्रकारची आकृती आपल्याला मिळते. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. आता थोडस बघताना अजून वेगवेगळ्या अँगलने कसं बघायचं पुढच्या आपण उदाहरणावरून बघूया. बघा, आता इथं मात्र चौरस दिलेला आहे, पण त्याच्या बाहेरून वर्तुळ दिलेलं आहे. पण ते वर्तुळ सुद्धा 4 तुकडे करून त्याच्यातला एक तुकडा आपल्यासाठी शोधायचा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, वर्तुळामध्ये चौरस आहे आणि त्या चौरस मध्ये एक डिझाईन आहे. आता ते डिझाईन या तिरक्या बाजूनं बरोबर जलप्रतिबिंबासारखं आहे, या बाजूनं सुद्धा जलप्रतिबिंबासारखं आहे, पण शेजारच्या भागामध्ये जे जलप्रतिबिंबासारखं नाही, म्हणजे क्रॉस आपल्याला तुलना करायची आहे. मग
सगळ्यात महत्वाचा, हा चौरस जर इकडं असा पूर्ण होणार असेल आणि हे वर्तुळ जर असं पूर्ण होणार असेल तर आपल्याला या प्रकारची रचना, इथं एक मध्ये त्या प्रकारची रचना दिसत नाही कारण चौरस बाहेरून आलाय, म्हणून एक मुळीच आपलं उत्तर नसणार आहे. राहिला प्रश्न या 2, 3 आणि 4चा. तर 2, 3 आणि 4 मध्ये बरोबर बाहेरून वर्तुळ आहे, आतमध्ये चौरस आहे. पण आता आतमधल्या चौरसाच्या आतमध्ये चौरसाला लागून इकडं जशी डिझाईन आहे तशी डिझाईन आपल्याला या बाजूला असणार आहे. आणि वरच्या सारखी डिझाईन ही पण नाहीये दुसरी, आणि ही चौथी पण नाहीये, कारण चौथीमध्ये त्यांनी ही डिझाईन वेगळीच केलेली आहे. इथं मात्र ही डिझाईन या डिझाईनशी जुळते, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता हा 2020 साली विचारलेला, परीक्षेला आलेला प्रश्न आहे. हे करताना मी आता तुम्हाला समजवण्यासाठी म्हणून कोणते पर्याय नाहीत याच्यावरती थोडासा जोर देतोय. तुम्ही कोणते पर्याय जुळतात त्याचा अगोदर अंदाज बांधायचा आणि कोणते गॅरंटेड नाहीत हे कट करायचे आणि उरलेला पर्याय आपल्याला निवडणं सोपं जाणार आहे. आता ह्या पर्याय क्रमांक 3चा जर विचार केला तर तो पर्याय आपल्याला पूर्णपणे इथे जुळतो, म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचं उदाहरण बघूया. हे 2021 ला आलेलं. बघा, इथं प्रश्न आकृती वर्तुळाकाराचा आहे आणि त्या वर्तुळाकारमध्ये षटकोन दिलेला आहे. असं दिसतं, इथं जरी पूर्ण नसेल तरी आपण अंदाज जर बांधला तर या पद्धतीची आकृती ही षटकोनाची असते. मग बाहेरून वर्तुळ, हे सगळेचे सगळे पर्याय बाहेरून वर्तुळ आकृतीचे आहेत. पण आता आतमध्ये षटकोन पूर्ण होईल अशा प्रकारची कोणत्या प्रकारची आकृती असेल? बघा, ह्याच प्रतिबिंब इथं असायला पाहिजे, जसं की या भागाचं प्रतिबिंब इथं पडलेलं आहे तसं याचं प्रतिबिंब इथं असणार आहे. म्हणजे ही रेषा सरळ येऊन थोडीशी अशी खाली आलेली असणार आहे, ही रेष अशी तिरकी असणार आहे. म्हणजे आपल्याला या प्रकारची डिझाईन असलेलं पर्याय आपल्याला निवडावा लागणार आहे. आता याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की 2 नंबरचा पर्याय आपला मुळीच नाहीये. 1 नंबर मध्ये त्या प्रकारचा पर्याय आहे, 3 नंबर मध्ये पण त्या प्रकारचा पर्याय आहे, पण 4 नंबर मध्ये मात्र त्या प्रकारचा पर्याय नाहीये. कारण ही जी रेषा आहे ह्या कोणात न जाते, पण इथं आपल्याला हा कोण इथे राहतो आणि रेषा आपली इकडनं जाते, त्याच्यामुळं हा 4 नंबरचा पर्याय पण नाहीये. आता उरले 2 पर्याय. आता हे दोनही पर्याय या षटकोनाच्या बाबतीत समान आहेत आणि रेषेच्या बाबतीतही समान आहे. आता फरक उरतो तो फक्त या डिझाईनचा. या डिझाईन मध्ये इथं ही डिझाईन अशी उभी दिलेली आहे, हा भाग इथे येतोय. जर तो भाग इथे आला तर ती डिझाईन पूर्ण होत नाही. जर आपल्याला ही डिझाईन, इथली डिझाईन बघा, मी तुम्हाला ती रेड पेन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, ही डिझाईन ही या पद्धतीची असावी लागणार आहे आणि इथं आपल्याला ही पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळते. पर्याय क्रमांक 3 मध्ये ही डिझाईन उभी आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 आपल्याला लागू होत नाही. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. बघा, थोडस विचार करताना बाहेरचा आकार, त्याच्या आतला आकार आणि आतली डिझाईन या सगळ्यांचा विचार केल्यानंतरच आपल्याला ती उत्तर आकृती शोधायला सोपं जात आहे. आता पुढचा प्रश्न बघा, 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. इथं चौरस आहे आणि चौरसामध्ये क्रॉस मध्ये पुन्हा चौरस दिलेला आहे. त्याचं हा भाग आपल्याला ओळखायचा आहे. तर सगळ्यात महत्वाचं, हा जर सगळीकडून चौरस आहे आतला सुद्धा, तर हा सुद्धा चौरस असणार आहे, म्हणून तिरकी रेषा असलेला आपला पर्याय असणार आहे. इथं 4 नंबरचा पर्याय आपला बाद होतो पहिल्याच शक्यतेमध्ये. त्याच्यानंतर ही जी डिझाईन आहे ही जशी इकडून आहे तशीच आपल्याला या बाजूने पण डिझाईन असायला पाहिजे. तर ही डिझाईन बघा इथपर्यंत येईल, ही रेषा बघा इथून
या रेषेपर्यंत येऊन ती इकडं आलेली असणार आहे. म्हणजे हे डिझाईन आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. बघा, बघा हा भाग. मग आता अशी डिझाईन कोणती आहे, तर आपल्याला इथं पर्याय क्रमांक 2 अजिबात भेटत नाहीये. ही मात्र आपल्याला त्या प्रकारची वाटते, ही पण त्या प्रकारची वाटते. आता मग जर 1 आणि 3 आपल्याला समान वाटत असतील, तर फरक आहे फक्त वरच्या या डिझाईनचा. बघा, ही स्वतंत्र इथल्या इथं छोटी आहे. ती जर इथल्या इथं छोटी असेल तर हे वर्तुळ पूर्ण होत नाही, हे लंबवर्तुळ. मग ते लंबवर्तुळ पूर्ण व्हायचं असेल तर याला ती चिकटलेली पाहिजे. मग तो चिकटलेला पर्याय आपल्याला फक्त 3 मध्ये आहे. 1 हा पर्याय आपला बसत नाही. म्हणून आपल्याला उत्तर मिळतंय पर्याय क्रमांक 3. बघा आता पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये बघा थोडस आतमध्ये जास्तीची डिझाईन केलेली बघायला मिळते. त्याच्यामध्ये हे हे जे चित्र आहे, हे चित्र कोणत्या पद्धतीनं दिसतंय, तर हे जलप्रतिबिंब दिसतंय एकमेकाचं. म्हणजे या बाजूनं तिरका क्रॉस आहे तर या बाजूनं तिरका क्रॉस आहे. मग जर आपल्याला इथं इकडं वेगळी डिझाईन आहे आणि इकडं वेगळी डिझाईन आहे. बघा, हे उदाहरण बाकीच्या उदाहरणांपेक्षा अजून थोडस वेगळं आहे. कारण हे फक्त इथलं वरच्याच जलप्रतिबिंब खालच्यात दिसतंय. मग आपल्याला वरच्याच खालच्यात दिसणं अपेक्षित आहे. मग पहिला आकार आपल्याला हा मिळतोय. बघा, बघा हा आकार आपल्याला मिळाला पाहिजे. मग इथं त्या आकाराचा पहिला पर्याय लगेच आपल्याकडनं बाद होतोय, कारण असा आकार तिथं नाहीये. इथं आहे तो आकार, इथे 3 नंबरला पण आहे आणि 4 नंबरला पण नाहीये. तर 1 आणि 4 फक्त या एकाच आकारावरती ते बाद झालंय. आणि हा कोपरा जसा वरती दिलेला आहे तसेच खाली हा स्वतंत्र कोपरा आपल्याला असावा लागणार आहे. तर मग या 2 पैकी आपल्याला एक पर्याय मिळणार आहे. दोन्ही पण आकार जवळजवळ सारखे येतात. मग आता प्रश्न पडतोय दोन्ही मध्ये फरक काय. तो फरक हा आहे की ही जी मधली रेषा आहे ही बरोबर निम्म्यामध्ये आहे, इथे या चौकोनाच्या निम्म्यामध्ये. आणि याची रेषा थोडीशी वरती आहे. बघा, मग इथं जर विचार केला तर ही निम्म्यामध्ये रेषा नाही, ती रेषा आहे थोडीशी वरती. त्यामुळं आपल्याला 2 नंबरचा पर्याय भेटत नाही. पर्याय क्रमांक भेटतो 3 नंबर. ठीक आहे, आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नावरती. इथं 1 नंबरचा चौकोन आपल्याला रिकामा दिलेला आहे. आता इथं क्रॉस मध्ये आपल्याला मिररिंग दिसतंय, म्हणजे आरशातील प्रतिमा दिसत आहेत, पण तिरकस प्रतिमा आहेत त्या. जशी याची प्रतिमा इकडं आहे तशी आता याची इकडं असणार आहे. जर ती असणार आहे तर आपल्याला बघा हा पर्याय असा मिळेल. ही रेषा तर सरळ येणारच आहे. मग हा कोपरा क्रॉस झालेला असणार आहे खालच्या बाजूचा. आता हा चौरस इथं मांडलेला आहे असं गृहीत धरा, आणि तो खालच्या बाजूनं क्रॉस या 2 याच्यामध्ये दिसतोय. 3 नंबरला तो दिसत नाही, म्हणून 3 नंबर आपल्याला बसत नाही. 4 नंबरलाही दिसत नाही, म्हणजे 4 नंबर आपल्याला भेटत नाही. एकाच रेषेनं आपल्याला 2 पर्याय घालून टाकले. आता राहिले 2च पर्याय, आणि 2 पर्यायांचं डिझाईन बऱ्यापैकी समान आहे. मग आपल्याला फरक उरतो तो या आतल्या रेषांचा. बघा, ही जी रेषा आहे ना एल टाईप, ही वाकडी रेषा, हा आता जर ही रेषा अशी असेल तर क्रॉस मध्ये ही रेषा कशी असेल याचा थोडासा आपल्याला अंदाज बांधावा लागणार आहे. ही डिझाईन आपल्याला इथे अशी भेटतीये. बघा, इथं ही डिझाईन आपल्याला अशी मिळाली आहे. तर
ही जी आकृती आहे ती आपल्याला इकडे कोन करून भेटणार आहे. तर मग असा कोन आपल्याला कोणत्या आकृतीत मिळतोय? इथं अपोजिट मिळतोय, म्हणजे 1 हे आपलं उत्तर नाही, आपलं उत्तर आहे 2. बघा हा कोनही तसाच आहे आणि हा कोन सुद्धा बरोबर इथं जर असा काढला तर तो आपल्याला याच्या बरोबर अपोजिटला मिरर करताना दिसतोय. ठीक आहे, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर मिळाले. पुढे जाऊया आपण. 2018ला आलेला प्रश्न आहे. इथं चौरसामध्ये पुन्हा एकदा तिरकस चौरस आहे. आता आपल्याला हा पर्याय ओळखायचा आहे. तर याच्यामध्ये कंपल्सरी ही रेषा असणार आहे आणि आपल्या 4ही पर्यायामध्ये ती रेषा आहे. इथं आपलं काही कट होत नाही. त्याच्यानंतर सेंटरला आपल्याला वर्तुळ दिसतंय. मग हे वर्तुळ पूर्ण व्हायचं असेल तर हे आपल्याला वर्तुळाकार भाग घ्यावा लागेल, नाही का? मग आपण हे वर्तुळ असलेला पर्याय बघा, वर्तुळ असलेला पर्याय हा तर नाहीच आहे, हा डायरेक्ट चौकोन आकृती दिलाय. आता इथं 3ही पर्यायात वर्तुळ आहे. आता बाकीच्या आकृतीचा विचार केला तर इथून सेंटर पासून एकही रेषा नाहीये. मग आपल्याला रेषा फक्त इथून पुढेच आहे. या आकाराच्या आकृत्या आपल्याला बघा ही मिळतीये, ही नाही मिळत आहे. ही त्या रेषेमुळं आपल्या पर्यायातनं बाद होतीये आणि इथं 2 रेषा अशा दाखवल्यात, ही तर अजिबात बसत नाहीये. म्हणजे आपल्याला हे 2ही पर्याय निघून जातात आणि सहजासहजी उत्तर मिळतंय ते हे आहे. बघा याचं जर आपण हे 2 टिंब इथं ठेवले तर आपलं उत्तर अगदी बरोबर आलंय. आकृती पूर्ण होती आपली. म्हणजे ही दिलेली आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. पूर्ण करायला पूर्ण झाली ती की आपलं काम संपलं, आपला पर्याय योग्य मिळतोय. याच्यामध्ये बघूया आपण आता. सर यांना मेसेज टाकायला जर संधी असेल तर आपण संधी देऊया. मेसेज अलाव करा त्यांना, म्हणजे मुलं पर्याय क्रमांक सुचवतील, आपल्याला टाकतील. बघा जर शक्य असेल तर तुम्ही ते पर्याय क्रमांक टाकू शकता. गरुडकर सर मेसेजला अलाव करताय? ओके, सरांनी ऐकलं असेल तर आपल्याला ते मेसेजला अलाव करतील. तोपर्यंत आपण या उदाहरणावरती जाऊया. बघा ह्या प्रश्न आकृतीमध्ये ही आपल्याला आकृती पूर्ण करण्यासाठी हा जो वर्तुळाकार भाग आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि आपलं वर्तुळ यानं पूर्ण होतंय. हा भाग मात्र आपल्या सगळ्या आकृत्यांमध्ये आहे. त्याच्यामुळे आपला या एका रेषेमुळे कोणताही पर्याय पूर्ण होत नाही. मग आपल्याला हे जे दुसरा आकार आहे की जो इकडे आहे आणि त्याचं मिररिंग इथं आहे फक्त, तर तो आकार जर आपण काढला तर तो या पद्धतीनं आपल्याला काढता येईल. बघा तर या प्रकारचे आकार पण 3ही ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता आपल्याला त्याचं मिररिंग बघायचं आहे. ते आपल्याला कोणकोणत्या ह्याच्यामध्ये मिळते ते बघा. समोरची याचं मिररिंग इथे आहे, याचं मिररिंग वरच्याचं मिररिंग हे आहे बघा. याचं याच्याशी संबंध, सिमेट्री ही आहे. तर मग आपल्याला याच्यासारखं जर करायचं असेल तर आपल्याला इथे हा काळा भाग आणि त्याच्यानंतर बघा सॉरी इथे होईल हा काळा आणि ही पूर्ण काळा इथे येईल. बस त्याच्यानंतर इथं हा त्रिकोण राहणार आहे. हा पूर्ण भरीव काळा भाग आहे. तर या प्रकारची आकृती आपल्याला कुठे मिळते तर ती पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळते. बघा आपल्याला अगदी शेवटच्या ह्या काळ्याच्या डिझाईन वरून आपल्याला इथं आपल्याला डार्क करावं लागणार आहे, इथं डार्क करावं लागणार आहे आणि हे वरचं एम्प्टी असणार आहे, मोकळं असणार आहे, कारण इथं मोकळं इकडे. मग इथं यांनी ते भरून दाखवलेलं आहे वरचं, त्याच्यामुळं 3 प्रकार बसत नाही.
आणि इथं पर्याय क्रमांक 1 पण आपला बसत नाही बघा, कारण हा भाग आकृतीचा खाली आलाय, म्हणून छोटासा काळा टिपका वरती पण असावा लागणार आहे, म्हणून पहिला पर्याय आपल्याला बसत नाहीये. दुसरा तर डिझाईनच अगदी चुकीची काढलेली आहे, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर सापडते. कारण हा जो काळा टिपका आहे, हा काळा टिपका आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे, कारण इथं या रेषेच्या खाली हा काळा टिपका थोडासा आलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं सुद्धा तो रेषेच्या खाली इथं आपल्याला दाखवावा लागणार आहे, म्हणून त्याच्यावरती आपलं उत्तर अवलंबून आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4. या प्रकारचे प्रश्न थोडेसे आपल्याला फसवू शकतात, कारण बाकीचे बहुतेक आकार समान आहेत. 2 नंबरचा पर्याय कोणी ठीक नाही करणार, पण 1 ला आणि 4 ला थोडीशी गफलत होऊ शकते. आता पुढचा प्रश्न बघा. इथं दिसायला सगळ्यात सोपी आकृती आहे, पण उत्तर शोधण्यासाठी थोडीशी अवघड आहे, कारण आपल्याला ही सिमेट्री शोधणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, की नेमकं कोणत्या आकारांची सिमेट्री कोणीकडे आहे. तर आपण जर बारकाईनं बघितलं तर दोनही आकार एकमेकाला सिमेट्रिकलच आहेत, त्याच्यामुळं उत्तर काढणं आपल्यासाठी तसं फारसं अवघड नाहीये. तर बघा, आता इथं आपण हे करूया की हे चौकोन जर असे असतील तर हे चौकोन असे असणार आहेत, आणि त्यांची बाजू बघा या पद्धतीने, आणि त्याला वरतून असा हा त्रिकोण आहे बघा. आता आपल्याला त्या प्रकारचे त्रिकोण कुठे कुठे दिसतात, हा आपला बाद होतोय लगेच, हा आडवा झालाय, इथे दिसतोय, इथे दिसतो, इथे दिसतो, सॉरी इथे तीनही ठिकाणी दिसतोय बघा, इथे पण दिसतोय, इथे पण दिसतोय, आणि इथे पण दिसतोय. आता मग दुसरा त्याच्या शेजारचा त्रिकोण कसा असेल. आता अर्थातच हा तसा आहे, म्हणजे याच्या शेजारचा पण त्रिकोण आपल्याला असाच येणार आहे, म्हणजे 2 त्रिकोण असे शेजारी शेजारी. आता इथं खालचा त्रिकोण उलटा केला त्यांनी 4 नंबर पर्यायाला, मग 4 नंबर पर्याय आपला बाद होतोय इथे लगेच या दुसऱ्या चौकोनामुळं. आता राहिले आपल्याला पर्याय 2च, 1 आणि 2. मग 1 आणि 2 मध्ये यांची डिझाईन फक्त वेगळी आहे या त्रिकोणांची. मग आता याला सिमेट्री असलेला त्रिकोण आपल्याला असा असणार आहे बघा, बघा हा, हा आणि हा. ठीक आहे, या पद्धतीनं हा त्रिकोण असणार आहे, आणि या प्रकारचा पर्याय आपल्याला भेटतोय पर्याय क्रमांक 2 मध्ये. 1 चा हा त्रिकोण चुकलेला आहे, म्हणून 1 हा पर्याय आपल्याला निवडता येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2. बघा, मला पूर्ण डिझाईन पण काढण्याची गरज पडत नाहीये, फक्त काही जे क्लू मिळतात त्या क्लू वरून आपल्याला पर्याय क्रमांक सांगता येतो. पुढे जाऊया आपण. बघा, या आकृतीमध्ये वर्तुळ आहे, आणि वर्तुळाची ही बाजू आपल्याला दाखवायची आहे, म्हणजे उजव्या बाजूचा आणि खालचा तुकडा आपला नाहीये. तर मग आपल्याला फक्त बाहेरच्या आकाराचा विचार जरी केला तरी सुद्धा पहिला आकार तर मुळीच बसत नाही तिथे, दुसरा आकार बसतोय फक्त बाहेरच्या आकाराचा विचार केला तरी. बघा, तिसरा आकार नाही बसत आहे, आणि चौथाही आकार नाही बसत आहे. बघा, फक्त या एकाच आकारावरून, या बाहेरच्या आकारावरूनच आपल्याला उत्तर मिळत आहे इथं. कारण हा नाही, सॉरी, बघा आता याच्यामध्ये अजून त्यांनी थोडस फसवेगिरी केली बरं का. आता इथं काय केलंय त्यांनी,
आतला आकार ओळखायचा आहे, बाहेरचा आकार ऑलरेडी काढून दिलाय, म्हणून आपल्याला वर्तुळाचा विचार करून चालणार नाही. बघा आपण सुद्धा म्हणजे जशा बाकीच्या आकृत्यांना विचार केला तसा विचार केला की आपल्याला गफलत होऊ शकते. तर इथं हा एवढा भाग, हा भाग जो आहे सरळ रेषा आणि ही सरळ रेषा, तर हे दोन रेषा आपल्याला महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये पुन्हा या बाजूनं हा आकार बघा आणि हा थोडासा आकार, या प्रकारचा आकार आपल्याला कुठे सापडतोय, इथे सापडतोय, पण आतून वर्तुळ नाहीच आहे त्याला. त्याच्यामुळं पहिला तर अजिबात बसतच नाहीये, दुसरा पण बसत नाहीये, चौथा पण बसत नाहीये, आणि इथं दुसरा पण बसत नाहीये. इथं पर्याय बसतोय आपल्याला चौथा, कारण या रेषा ओव्हरलॅप होणार आहेत या रेषेवरती. बघा या रेषेवरती, आणि हा चौरस आकार हा तिथे फिट बसणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. या आकृतीमध्ये अजून थोडस आता वेगळे पण दिले. इथं सिमेट्री आहे, पण पूर्ण अंशाने सिमेट्री नाहीये. म्हणजे काही भाग, जर हा मासा आहे असं लक्षात येत आहे, तर माशाचा वरतून गोलाकार आहे म्हणून खालून गोलाकार आहे, पण जसा वरती आहे अगदी तसाच खाली नाहीये. कारण इथं वरती हा कल्ला या बाजूला दिलाय, परंतु हा कल्ला इथं छोटा कल्ला दिलाय. म्हणजे पूर्ण सिमेट्रीमध्ये कुठेही आकृती बसत नाही. मग आपल्याला त्या एकंदर आकृतीचा विचार करून, जर ही माशाची आकृती आहे तर आपल्याला ती अशी असणार आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला हा या चौकोनाचा फक्त विचार केला तर इथं हा राऊंड असणं गरजेचं आहे. बघा हा राऊंड इथून असणं गरजेचं आहे, आणि इथे मात्र पूर्ण त्रिकोणातला राऊंड आहे, त्यामुळे हे मात्र अजिबात बसत नाही चौथं. त्याच्यानंतर डोळा माशाला एकाच बाजूने असणार आहे, इकडून माशाला डोळा असत नाही, तर हा जो पाठीमागचा कल्ला आहे हा पाठीमागचा कल्ला असा असणार आहे इथं. ठीक आहे, त्याच्यामुळं आपल्याला ह्या कल्ल्याला जोडणारा हा मासा असणार आहे, जसा खालचा भाग असणार आहे तसाच. बघा इथं हा 2 नंबरचा आपल्याला कसाच भेटत नाही, इथं 1 नंबरचा डोळा इकडे येतोय म्हणून 1 नंबर हे आपल्याला भेटत नाही. आता 3 नंबरचा विचार करा, हा वरचा भाग, हा भाग जर इथं आपण थोडासा मांडला तर आपली माशाची आकृती पूर्ण होती. बघा त्याच्यामुळं हा पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता इथे बघूया आपण पुढचा 2018चा प्रश्न आहे. इथं वर्तुळ आकृतीच वर्तुळाकृती आणि बाहेरचा भागच दाखवलेला नाही, त्याच्यामुळं ही डबल रेषा येणं कंपल्सरी आहे. पर्याय क्रमांक 4 इथेच बाद होतो. आता प्रश्न उरतो सिमेट्रीचा. सिमेट्री त्यांनी कशी घेतली येते, तर इकडची सिमेट्री परफेक्ट इकडे आहे, म्हणजे ह्या खालच्या भागाची सिमेट्री याला आहे. म्हणजे सिमेट्रीचा अर्थ काय, तर इकडचं प्रतिबिंब इकडं, म्हणजे आरशातलं प्रतिबिंब इथं याचं याच्यात दिसतंय. म्हणजे इकडून त्रिकोण आहे, इकडून त्रिकोण आहे, इथं गोल आहे, इथं गोल आहे. ही उभी रेषा धरली तर या बाजूनं काळ आहे, हेच या बाजूनं दिसेल. इकडं ही अशी रेषा आहे, इकडं आहे, इथं गोल आहे, इथं गोल आहे. म्हणजे आपल्याला इकडं ही रेषा आहे, इकडे ही रेषा आहे, तर इकडचं इकडं आहे, म्हणजे आपल्याला ही बाजू इकडून आरशातल्या प्रतिबिंबासारखी पाहिजे. मग इथं सगळ्यात महत्वाचं, इकडं जशी आकृती आहे तशीच आकृती आपल्याला इथं अपेक्षित आहे. बघा हे आपल्याला आवश्यक आहे. आणि इथं एक वर्तुळ मिळतंय, हे वर्तुळ आहे,
त्याच्यानंतर इथं पण एक वर्तुळ पाहिजे आपल्याला, खालून या बाजूला वर्तुळ आहे ते, आणि इथं आपल्याला त्रिकोण पाहिजे. मग आता या प्रकारचं आकृती एक्झॅक्ट कुठे मिळते आपल्याला बघा. बघा इथे पण आहे, इथे नाहीये बघा. आता ही का नाहीये, तर हा जो त्रिकोण आहे इकडचा त्रिकोण इथे दिसतोय, तर हा त्रिकोण इथं खाली गेलाय आणि वर्तुळ इथं आलंय, त्याच्यामुळे ही कशीच बसत नाहीये. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3, इथं वर्तुळच नाही त्यांचं, त्याच्यामुळं ही आपल्याला बसत नाही आणि आपल्याला पर्याय क्रमांक फक्त 1 भेटतो. म्हणजे आपल्याला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा आता ह्या प्रकारच्या आकृत्यांमध्ये कोणत्याही आकृतीचे त्यांनी समान 4 भाग केले, एक उभा तुकडा एक आडवा तुकडा, आणि मग त्याच्यातला कोणताही एक ते बाजूला करतात आणि तो तुकडा कोणता आहे ते विचारतात या पद्धतीनं. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे याच्यामध्ये बघा. प्रश्न आकृती, आता इथं मात्र 4 तुकडे केलेत पण चौरसही नाही आणि वर्तुळही नाही, तर इथं मात्र बाहेरचा आकारच षटकोनात दिलाय. मग आता षटकोनी दिल्यामुळं षटकोन उभा कट केल्यामुळं, जर आडवा कट केला म्हणजे ह्या कोपऱ्यावरनं जर कट असता तर आपल्याला जास्त सोपं गेलं असता, तर त्यांनी तो उभा कट केलाय आणि इथं मात्र त्या आडव्यातनं छेद दिसतायत. आता आपल्याला यांचा विचार केला तर हे पूर्णतः सिमेट्री मध्येच आहेत, म्हणजे वरचं प्रतिबिंब खाली म्हणा, म्हणजे जल प्रतिबिंब पण आहे आणि आरशातलं प्रतिबिंब पण आहे. तर या प्रकारच्या आकृत्या थोड्याशा सोडवताना आपल्याला फायदा होतो. तर ह्याचा आकार हा असाच असणार आहे बघा हा, आणि तसे आकार बऱ्यापैकी सगळेच आहेत, त्याच्यामुळं आकारावरनं आपल्याला कोणता पर्याय बाद होताना दिसत नाही. मग इथलं याच प्रतिबिंब असं असणार आहे, इथं बघा हा गोल. मग इथं मात्र 2 नंबर मध्ये तसं काहीच दिसत नाही, 2 नंबर इथंच संपून जातं. आता उरतो तो पर्याय, इथं या त्रिकोणापर्यंत इथून सेंटर मधनं ही रेष येणं अपेक्षित आहे, जशी की वरती आलेली बघा ही, तर ती इथे येताना सगळ्याच ह्याच्यात येताना दिसते आपल्याला. त्याच्यानंतर इथून इथं हे एक छोटस अर्धवर्तुळ आहे. आता ह्या अर्धवर्तुळाला पुन्हा आपल्याला इथं एक हे वर्तुळ जोडलेलं आहे. आता या प्रकारचं आकृती इथे 2-2 रेषा इकडं आलेल्या आहेत इथून, तर त्या 2 रेषा आपल्या याच्यामध्ये नाहीतच, म्हणून पर्याय क्रमांक 1ही बाद होतो आपला. आता पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे आपल्याला समान वाटतायत फक्त, पण ते समान नाहीत, कारण बघा हा आकार ऍक्च्युली इथून असायला पाहिजे होता आणि वर्तुळ आतून पाहिजे होतं. हे जे वर्तुळ आहे हे जे आपलं अर्धवर्तुळ ते आतून आहे इथं, तर हा 3 पर्याय सुद्धा आपल्याला बसत नाही. पर्याय क्रमांक 4 आणि हे पण वर्तुळ त्यांनी बाहेरून काढलंय, हे पण वर्तुळ आपल्याला आतून हवं होतं, त्या वर्तुळाच्या बाहेरून ह्या वर्तुळाचा एक भाग आपल्याला दाखवणं गरजेचं होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढे जाऊया आता. दुसरा प्रकार, याच प्रकारच्या आकृत्या असतात पण इथं समान आकृत्या चौरस किंवा वर्तुळ अशा नसून त्या वेगवेगळ्या, म्हणजे अशा समान 4 भागात कट केलेल्या असतीलच असं नाही. तर बघा इथं काय म्हटले त्यांनी, भौमितिक रचना पूर्ण करणे. या उपगटातील प्रश्नात अपूर्ण आकृती किंवा भौमितिक रचनेचा काही भाग दिलेला असतो. ही अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठी तिचा राहिलेला भाग शोधायचा असतो. आता त्याच्यासाठी त्यांनी टीप पण दिली. आकृतीचा आकार, रेषांची स्थिती, दिशा इत्यादी बाबी लक्षात घ्याव्यात. आकार आणि दिशा या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. पेन्सिलने अपूर्ण आकृती पूर्ण करून, उदाहरणार्थ पूर्ण चौरस, वर्तुळ काढून पाहावी. तयार झालेली रचना पर्यायातील एका रचनेशी जुळते. म्हणजे आपल्याला इथं ही आकृती
पूर्ण करून दाखवायची. आणि सगळ्यात महत्वाचं, ही जी भौमितिक रचना आहे ती आपल्याला पूर्ण करायची असते. मग आता इथं प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती रचना बरोबर सारखीच आहे. प्रश्न या प्रकरणामध्ये प्रश्नाची रचना अशी असते, पुढे दिलेल्या प्रश्न आकृत्यांमधील भौमितिक रचना पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग आपल्याला इथं हा आकार जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर जर आपण इथंच बंदिस्त केलं तर आपल्याला फक्त एवढा आकार मिळेल. बघा, एवढा आकार भेटेल, पण त्या प्रकारचा पर्याय इथे कुठेही नाही. त्यामुळं आपल्याला इथं आकृती बंदिस्त करून चालणार नाही. ही आकृती जर आपण इथून बंदिस्त केली, बघा इथे, तरी थोडस खाली गेलंय ते, पण बघा इथपर्यंतच हवं इथे. हा, थोडस आता या प्रकारचा आकार, हा आकार आपल्याला कुठे भेटतोय? बघा, इथं तर नाही भेटत, कारण हा आकार इथे दिसत नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 आपल्याला जुळत नाही. हा आकार इथे दिसतोय का? बघा, दिसतोय, पण ह्याचा आकार जास्तच वेगळा आहे, जास्त अर्धवर्तुळ झालंय ते. इथं मात्र इतकं अर्धवर्तुळ नाहीये, ते कमी गोलाकार आहे. म्हणून हा पण पर्याय आपल्याला बसत नाहीये. हा पर्याय मात्र बऱ्यापैकी समान दिसतोय. याचा विचार करूया. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये कधीच एखादा पर्याय बाकी असताना उत्तर घाईघाई निवडायचं नाही. हा पर्याय शोधूया. या पर्यायामध्ये सुद्धा अजिबात आकार कसाही जुळत नाही, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 मिळतोय. हे उचलून जर आपण इथं ठेवलं तर हा बरोबर चौरस पूर्ण होतोय. बघा, तुम्ही ते फोमचे आकार फिक्स करून ते खेळता, त्याच्यामध्ये या प्रकारची रचना असते. तर आपल्याला या प्रकारे हे भौमितिक आकार आपल्याला किंवा रचना पूर्ण करायच्या असतात. याच्यामध्ये मात्र सारखेच तुकडे असतील किंवा आडव्या उभ्यांचा विचार करून बिंब प्रतिबिंब याचा विचार करून चालत नाही. इथं आकृतीच पूर्ण करायची आहे, पण 3 तुकडे चौथ्या तुकड्याशी एकरूप असेल असं होत नाही. इथे आपल्याला हा प्रकार पूर्ण करायचा, ही आकृती पूर्ण करायची आपल्याला. आता पुढचा प्रश्न बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अजून. बघा, हा प्रश्न आहे. प्रश्न म्हणजे ही प्रश्न आकृती आहे. उत्तर आकृतीतला कोणता तुकडा आणून इथं जुळवल्यानंतर ही आकृती पूर्ण होईल? तर याचा विचार केला तर बघा, या पद्धतीनं आपल्याला आकार मिळतोय. बघा, हा चौरस आकृती तयार होतीये. तर इथं आपल्याला थोडस लांब गेलंय माझ्याकडनं, थोडस जवळ हवंय. बघा, आता ही आकृती कुठे मिळते? ही तिरकी आहे. इथं मात्र सरळ आलंय हे, त्याच्यामुळं हा पर्याय आपला बसत नाही. आता हे मात्र दोन्ही पण तिरके तिरके आहेत. मग ते बसतायत का बघूया आपण. बघा, हा जो सरळचा भाग आहे, हा एकदम सरळ आहे का? तो सरळ नाही, तो असा वक्राकार खाली आलाय. त्याच्यामुळे हा सरळ पुढे गेलेला हा पण बसत नाही. पर्याय क्रमांक हा बसत नाही. आणि आता पर्याय क्रमांक 3 आणि 4 एकदम समान दिसत आहेत, पण आता यांच्या लांबींचा विचार करा. बघा, हे याचा हा भाग इथपर्यंत आलाय आणि याचा पण इथपर्यंत, म्हणजे बरोबर समान लांबीचे आहेत हे दोन्ही भाग. इथं जर विचार केला तर हा भाग खूप पुढे गेलाय आणि हा भाग खूपच कमी माग आहे. त्याच्यामुळं हा पण पर्याय येत नाही. आणि हे दोन्ही भाग समान लांबीचे आणि हा आकार पण तसाच, म्हणजे हे बरोबर जुळणारा पर्याय आहे. हा तुकडा जर इथे लावला तर आपल्याला हा आकार पूर्ण झालेला दिसतो, म्हणजे हा भौमितिक आकार आपला पूर्ण झालेला असेल. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला 4 हे उत्तर येतं. आपल्याला 4 नंबरचं वर्तुळ रंगवावं लागेल.
थोडस मोठं घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल थोडस स्पष्ट. प्रश्न आकृती इथं बघा, हा आकार पूर्ण झाला पाहिजे आणि बहुतेक सगळ्या पर्यायामध्ये तो आपल्याला चौरस आकृती दिसतोय. म्हणजे जर आपल्याला चौरस पूर्ण करायचा असेल तर कोणत्या प्रकारचा आकार आपल्याला निवडावा लागतोय. बघा आता इथं आपण थोडासा हा विचार करूया. जर इथपासून आपण रेषा ओढली आणि या बाजूनं खाली आणली तर बघा आपल्याला या पद्धतीचं आकार दिसतोय. तर इथे बहुतेक हे तीनही वरचे प्रकार सेम दिसत आहेत. यांचा विचार आपण थोडासा नंतर करूया. अगोदर ही 4 नंबरची मात्र कशीच जुळत नाही, कारण हा कसाही ठेवला तरी याच्याशी ते जुळणारच नाहीये. त्याच्यामुळे 4 नंबरचा पर्याय आपल्याला बसतच नाही. आता ह्याचा 3 नंबरचा विचार करता इथं हे फक्त एवढंच आहे. हे जर उचलून इथं ठेवलं तर ती कशीही आकृती आपली भौमितिक आकृती पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे तिसरा पर्याय पण बाद होतो. राहिले पर्याय 2. याच्यामध्ये हा जो भाग आहे हा वरती जातोय समोर येऊन, त्याच्यामुळं हा पर्याय आपला जुळत नाही. म्हणजे हा फक्त सरळ आहे, हा असा वरती असायला पाहिजे होता आणि तो प्रकार इथे मात्र आपल्याला बघायला मिळतो. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. ही प्रश्न आकृती आहे, याच्यातला कोणता तुकडा लावल्यानंतर आपल्याला योग्य हा पूर्ण आकार मिळेल. बघा इथं फक्त मी पेन्सिलनं आकृती पूर्ण केली तरी सुद्धा आकार मिळतोय. आता तुम्ही तुलना केली की बघा हे सरळ आहे असं इथे, त्याच्यामुळं हा पर्याय लगेच बाद होतो. त्याच्यानंतर हे आहे थोडस खाली, बहुतेक त्याच्यासारखंच आहे. मग याचा आपण विचार करू शकतो. याचा विचार करा, इथे हा वरती म्हणजे हे याची दिशा थोडीशी खाली आहे, त्याच्यामुळे हे पण चुकतंय. आता राहतात पर्याय 2 आणि 4च. 2 आणि 4 पर्यायामध्ये फरक काय आहे, तर इथं हे चौरस आकृती दाखवलाय हा भाग आणि इथं गोलाकार दाखवलाय. तर इथली आपली प्रश्न आकृती गोलाकार आहे की चौरस आहे, तर इथं चौरस आहे. म्हणून आपल्याला हा गोलाकार निवडून चालणार नाही, आपल्याला चौरस आकार निवडावा लागेल. याच्यातला हा एकमेव फरक आहे, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर द्यावं लागेल. बघा ह्याला फक्त हा भौमितिक आकार आपण पूर्ण केला की हे उत्तराचा पर्याय आपल्याला भेटून जातो. पण त्याच्यातील जे बारकावे आहेत, छोटे छोटे बारकावे, ते आपल्याला शोधून पर्याय क्रमांक निवडायचा आहे. बघा आता हा इथे प्रश्न आकृती अशी दिसतीये आणि सगळेचे सगळे हे जे त्याचे पर्याय आहेत ते आपल्याला लेफ्ट साइडने इकडून मांडावे लागणार आहेत. ते त्याच पद्धतीचे आहेत. म्हणून आता आपण काय करूया, त्याला पूर्ण आकृती कशी होऊ शकते बघा. ही आकृती अशी इथे पण पूर्ण होऊ शकते आणि अगदी इथे पण पूर्ण होऊ शकते. पण इथे पूर्ण झाली तर इथं डबल खटकी पडेल आणि डबल खटकी आपल्याला कोणत्याही पर्यायात नाहीये. म्हणून बरोबर इथूनच ही आकृती बंदिस्त होते आणि हा आकार आपल्याला मिळतोय. बघा हा थोडासा ई सारखा, परंतु हा मधला भाग काही सारखा नाहीये. ही आकृती आपल्याला मिळते, वरचं थोडस पुढे जाऊन जाड झालेलं आहे. तर हा आकार आपल्याला कुठे मिळतोय ते बघूया. या दोन्हींची लांबी समान आहे, इथं लांबी मागे पुढे आहे म्हणून पहिला पर्याय बाद होतो. इथे ही बाजू कमी आहे, ही जास्त आहे म्हणून हा पण पर्याय आपल्याला कमी होतो. त्यानंतर हा वरचा भाग हा वरती जातच नाहीये, त्याच्यामुळं हा पर्याय आपला कमी होतो. आणि पर्याय क्रमांक 4 टॅली करून बघितलं
तर बरोबर हा भाग वाढत आलेला आहे, इथं वाढत आलेला आहे, हा छोटा आहे आणि हा सरळ, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर मिळतं. आता पुढे प्रश्न आकृती या पद्धतीने दिलेली आहे. आता ती आपल्याला कोणती आकृती मांडल्यानंतर पूर्ण होणार आहे. आता बघा इथं बऱ्याच शंका येतात की जर आपण अशी ओढली तर त्रिकोण पूर्ण होईल, पण त्या पद्धतीचं कोणताच आकार आपल्याला असा दिसत नाही की त्रिकोण पूर्ण करतो. त्याच्यामुळं हा त्रिकोण नक्कीच नाहीये. जर त्रिकोण नसेल तर काय असेल, मग आपण जर याला चौरसात रूपांतरित केलं या पद्धतीनं बघा, तर आता आपल्याला उत्तर आकृती सोपी जाणार आहे मिळवायला. कारण हा भाग याच्यामध्ये कसाही बसत नाही, त्याच्यामुळं एक पर्याय नाहीच आहे. त्या मानाने ही तशी खूप सोपी आहे, पण आता इथं हे दाखवलंय त्यांनी इथली रचना याच्याशी थोडीशी मिळती जुळती, पण हा भाग इथं छोटा आहे, इथं फार मोठा आहे, म्हणजे त्यांनी थोडी इथंच चौरस केलाय, मग हा भाग वरचा राहतोय आपला, त्याच्यामुळं ही दुसरा पर्याय आपल्याला भेटत नाही. कारण मग हे असं होतंय, मग हे असं आपल्याला अर्धी आकृती अपेक्षित नाहीये, तर आपल्याला पूर्ण चौरस अपेक्षित आहे, म्हणून आपल्यासाठी हा पर्याय लागूच पडत नाही. हा पर्याय कसाच बसत नाहीये हे कोणालाही लक्षात येईल. आता ही आकृती बघा, इथं आपण काढलेली ही बाहेरची आकृती ही जशीच्या तशी जुळताना दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया पुढच्या प्रश्नावरती. इथं प्रश्न आकृती आहे बघा, ही आहे पूर्ण वर्तुळाकार. आता हे वर्तुळ जर आपण या पद्धतीने थोडस पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर मला या प्रकारचा आकार मिळतोय. तर हे शोधत असताना, त्याचा पर्याय क्रमांक शोधत असताना हे आतले आकार आपल्याला कसे मिळाले हे बघायचे. बघा आता इथं हा सरळ आकार आहे, इथं त्यांनी असा दिलेला, ही इथं आपल्याकडं तसा आकारच नाहीये, त्याच्यामुळं पहिला आकार आपला बसत नाही. दुसरा आकार हे पण सरळ दिलंय त्यांनी, इथं असं वाकडा भाग दिसतच नाहीये, त्याच्यामुळं हा आकार पण आपला नसणार आहे. इथे बघूया, हा आकार मात्र आपल्याला बऱ्यापैकी या आकारासारखा दिसतोय, म्हणून ह्या आकाराचा विचार करू. पुन्हा शेवटचा पर्याय बघितल्याशिवाय आपल्याला काही उत्तर द्यायचं नाहीये. तर इथं त्यांनी हे वळण एक्स्ट्राचं ठेवलंय जास्तीच, की जे इकडं नाहीये आपल्या प्रश्न आकृतीमध्ये, अशी कोणतीच ही नाहीये रेषा, त्याच्यामुळं हा प्रश्न पर्याय क्रमांक 4 पण नाहीये. 3 आपण जर उचलून ठेवला तर ही आकृती आपली अगदी तंतोतंत पूर्ण होते, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे आणि ही आकृती आपली पूर्ण होणार आहे. पुढची आकृती बघा. आता 7 मिनिटांमध्ये आपल्याला राहिलेल्या 3 आकृत्या संपवायच्या, 3 प्रश्न संपवायचे. बघा प्रश्न आकृती अशी आहे, फक्त इथं असा छोटासा हे दिलेला आहे. या प्रकारच्या आकृत्या आपल्याला जास्त विचार करायला लावतात. आता आपल्याला जर ह्या आकृतीला चौरसाचं रूप द्यायचं असेल तर एक तर इथून असं दिलं, कारण चौरस का विचार करतोय आपण, इथं सगळेचे सगळे चौरसाचेच पर्याय आपल्याला दिसत आहेत. चौरस जर करायचं असेल तर इथून आपल्याला आकृतीला सुरुवात करावी लागेल, इथून बघा, म्हणजे त्या आकृतीमध्ये मधला भाग नसणार आहे, म्हणजे मधला भाग असेल अशी ही आकृती नसणार आहे. तर बघा इथे हा जास्त मोठा आहे, बघा इथे बघा या पद्धतीचं जर चौरस असेल
तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 भेटतो. आता पर्याय क्रमांक 3 आपल्याला का भेटत नाही? त्याचं कारण इथं याची उंची फार कमी आहे, ती मर्यादित आहे, आणि याची उंची मात्र ही जास्त आहे. हा आकार इथे टाकून आपल्याला हा भौमितिक आकार पूर्ण होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला बसत नाही, कारण ही भरपूर उंच आहे, मोठी आहे. पर्याय क्रमांक 2 मात्र बसतंय, पर्याय क्रमांक 3 बसत नाहीये, छोटी आहे आणि ही सुद्धा मोठी आहे. त्याच्यामुळं ही आकृती याला पूर्ण करू शकत नाही. म्हणजे हे पर्याय आपल्याला घेता येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मात्र आपल्याला हा आकार भौमितिक आकार पूर्ण झालेला दिसतो. बघा, ते नजरेतच आपल्याला, म्हणजे तुम्ही जर या उंचींचा विचार जर केला तर ह्या आकृत्या आपल्याला तंतोतंत जुळत नाहीत. ही मात्र पूर्ण अगदी याच्या उंचीचा विचार करता ही आपल्याला बरोबर जुळते. पुढची आकृती ही प्रश्न आकृती बघा. याला फक्त वर्तुळ पूर्ण केलं की आपल्याला आकार मिळणार आहे. असा आकार आहे आणि इथं ही पाकळी बाहेर आलेली आहे. बघा, हा आकार आहे परंतु आत पाकळी आली, इथं आत पाकळी आलेली नाही, म्हणून पहिला प्रकार नाहीच आहे. बघा, इथं अचानक नजर गेली तर हे चौथा प्रकार कसाच जुळत नाही, कारण या अशा प्रकारची आकृती इथं कुठंच सूट होणार नाही, त्याला जोडली जाणार नाही. आता राहिला प्रश्न या 2चा, 3 आणि 2 मध्ये. तर 2 मध्ये फार मोठा फुगीर भाग दिलाय आणि हे छोट दिलंय, खूप पुढं आलेलं आहे. इतका मोठा वर्तुळ या मोठ्या वर्तुळाला बसणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा आपल्याला देता येणार नाही. आपल्याला पर्याय क्रमांक 3 हा पर्याय अगदी योग्य ठरतो, जेणेकरून हा पर्याय जर या आकृती समोर मांडला तर अगदी परिपूर्ण आकृती आपल्याला बघायला मिळते. आणि प्रश्न आकृती इथं दिलेली आहे बघा. जर ह्याला आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्याला कोणत्या प्रकारची आकृती जोडावी लागेल, याला आपण थोडस पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. बघा, आता या प्रकारचा आकार आपल्याला कुठे दिसतोय, तर हे सगळेचे सगळे फरक फक्त यांच्या जाडीवरती आणि यांच्या लेवलवरती डिपेंड आहे. बघा, आता इथं याची आणि याची लांबी समान आहे, बघा याच्या इतकंच हे आहे. इथं मात्र ते नाहीये, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 पहिल्यांदा बाद झाला. आता इथं मात्र हे तिन्ही समान आहेत. आता यांच्यात काय बदल आहे, तर इथे बघा हा खूप मोठा त्रिकोण आहे आणि थेट इथं आतमध्ये गेला, इथपर्यंत गेलेला दिसतोय. इथं मात्र प्रश्न आकृतीत हे मॅच न होणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला कमी होऊन जातो. आता पर्याय क्रमांक 3 आणि 4 मधला फरक शोधायचा, तर इथला हा जो आकार आहे हा खालचा, तर तो आकार बघा, याचा पूर्ण चौरस आकृती दिसतोय आपल्याला हा आकार. इथं मात्र तो असा वरतून आलेला आणि हा आकार दिसतोय. मग इथं प्रश्न प्रकारामध्ये कोणता आहे, तर हा वरतून आलेला आकार आहे, त्याच्यामुळे हा चौरस आकार नाही आणि आपल्याला पर्याय क्रमांक भेटतो 3. म्हणजे जर आपण यांचा विचार केला बघा ह्या आकारांचा, तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे तंतोतंत ह्याला जोडणार दिसतं. म्हणजे ही आकृती उचलून इथं मांडली की आपला हा चौरस पूर्ण होतोय. आणि आपण अजून एक शेवटचं उदाहरण बघूया. इथे बघा, ही प्रश्न आकृती आहे. या आकृतीला जर आपल्याला चौरसामध्ये पूर्ण करायचं, हे जर इथं सरळ ओढलं तर हा भाग बाहेर जातो, म्हणून आपल्याला काही अंतरावरून रेष मारावी लागेल आणि ही अशी रेष मारावी लागेल. आता या पद्धतीचं
पण आता खालून आपल्याला कंपल्सरी अशीच रेषा मारावी लागते. इथं आपल्याला बंदिस्त करावं लागेल. तर कारण त्याच प्रकारचे सगळे आकार दिसत आहेत आपल्याला. तर इथं हा गोलाकार आहे इथला, त्याच्यामुळे हा चौकोनी हा इथेच बाद होतो, हा त्रिकोणी हा पण इथेच बाद होतो. उरतात आपल्याला दोन, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. आता याच्यामध्ये इथं हे याला जोडलेला वर्तुळ आहे, इथं हे वर्तुळ याला जोडलेलं आहे. तर इथं मात्र ते इथं वेगळं स्वतंत्र केलंय, म्हणून पर्याय क्रमांक 1 पण नाहीसा होतो. इथं मात्र ते अगदी जोडलेलं आहे, याला अगदी परफेक्ट जोडलेलं आहे याला. मग हा भाग उचलून आपण इथे ठेवला तर आपल्याला ही आकृती पूर्ण झालेली दिसतीये. म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे 4. तर आपण या पद्धतीनं हा भाग भौमितिक आकृत्यांचं पृथक्करण हा आज बघितलेला आहे. याच्यामध्ये 2 भाग आपल्याला बघायचे होते, तो म्हणजे चौरस आकृती पूर्ण करणे हा भाग आणि भौमितिक रचना पूर्ण करणे. या पद्धतीनं मला अशी खात्री आहे की जरी तुम्हाला पाठामध्ये बोलण्यासाठी संधी मिळाली नसली तरी सुद्धा हा भाग, हा घटक तुम्हाला समजलेला असेल. अगदी 8:02 फक्त तुमचे एक्स्ट्रा घेतलेले आहेत. आज आपल्या दिलेल्या वेळेमध्ये आपण हा घटक संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार, धन्यवाद. गारुडकर सर, सूचना द्यायची असेल